शनिदेवाचे नाव ऐकल्यावर मनात येणारी पहिली भावना म्हणजे भीती। तो सर्व ग्रहांमध्ये न्यायाधीश आणि सर्वात क्रूर ग्रह असल्याचे म्हटले जाते। आपल्या हिंदू धर्मात त्याला व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा देव असे म्हटले जाते। त्यामुळे जगाची दंड व्यवस्था फक्त शनी महाराजांच्या हातात आहे। आपण जे काही काम करतो त्याचे फळ तो आपल्याला देतो। चांगल्या कामासाठी आशीर्वाद आणि वाईट कृतींसाठी शिक्षा देतो। पण मंडळी, तुम्हाला माहित आहे का की शनिदेवाचे स्वतःचे वडील सूर्यदेव यांच्याशी लहानपणापासूनच वैर आहे। चला तर जाणून घेऊया या पिता पुत्राच्या वैमनस्याची कथा काय आहे। सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात पिता पुत्राचे नाते असूनही दोघांमध्ये कधीच संबंध का नाही? दोघे एकमेकांचे इतके कट्टर विरोधक कसे झाले? काशी खंडात सांगितलेल्या कथेनुसार भगवान विश्वकर्मा यांची कन्या सज्ञा हिचा विवाह ग्रहांचा राजा सूर्यदेवाशी झाला होता। संपूर्ण जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यदेवाचे तेज इतके होते की त्यांची पत्नीही त्या तेजाने घाबरून जायची। लग्नाच्या काही काळानंतर सूर्यदेव आणि सज्ञाला मनु, यमराज आणि यमुना नावाची 3 मुले झाली। पौराणिक कथेनुसार शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत। सूर्यदेवाचा विवाह सज्ञा देवीशी झाला होता। एके दिवशी त्यांच्याकडून यमराज आणि यमुना देवी प्रकट झाले। सूर्यदेवाच्या तेजामुळे सज्ञा देवीचे स्वतःचे छायारूप प्रगट केले आणि त्यांना सूर्यदेवाच्या सेवेत ठेवले। आता 3 मुलांची आई झाल्यानंतरही पती सूर्यदेव यांच्या तेजाची भीती कमी झाली नाही। सूर्याचे तेज सहन करण्यास सक्षम होण्यासाठी सज्ञाने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आणि तिने स्वतःची दिसायला सवर्ण म्हणजे छाया निर्माण केली। मग सज्ञाने तिच्या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वतः छायाकडे सोपवली आणि ती तिच्या वडिलांच्या घरी गेली। दुसरीकडे वडिलांनी नामाचे समर्थन केले नाही, तेव्हा तिने जंगलात घोडीचे रूप धारण केले आणि तपश्चर्येत लीन झाली। दुसरीकडे सावलीची रूप असल्याने सवर्णांना सूर्यदेवाच्या तेजाची कोणतीही अडचण आली नाही। पौराणिक मान्यतेनुसार शनिदेव छायाच्या गर्भात असताना छायाने भगवान शंकराची इतकी कठोर तपश्चर्या केली की त्यांना खाण्यापिण्याचीही पर्वा नव्हती। तपश्चर्येदरम्यान भूक, तहान, ऊन आणि उष्णतेमुळे सावलीच्या गर्भात असलेल्या शनिदेवावरही त्याचा परिणाम झाला आणि त्याचा रंग काळा झाला। जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्याचा रंग पाहून सूर्यदेवाने छायावर संशय घेतला आणि त्यांचा अपमान केला आणि सांगितले की हा माझा मुलगा होऊ शकत नाही। मातेच्या तपाचे समर्थन शनिदेवातही आले होते आणि आपल्या मातेचा अपमान होताना पाहून त्यांना राग आला आणि त्याने वडील सूर्यदेवांकडे पाहिले तेव्हा सूर्यदेव पूर्णपणे काळे झाले आणि त्याच्या घोड्यांचीही हालचालही बंद झाली। अस्वस्थ झाल्यावर सूर्यदेवाला भगवान शंकराचा आश्रय घ्यावा लागला। तेव्हा भगवान शिवाने त्यांना त्याची चूक कळवून दिली। यानंतर सूर्यदेवाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली। त्यानंतर त्याला त्याचे खरे रूप पुन्हा प्राप्त झाले। यामुळे सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात पिता पुत्रात नेहमी शत्रुत्व असायचे, सौहार्दाचे संबंध कधीच नसायचे। प्रचलित समजुतीनुसार सूर्य हे राजा आणि शनिदेव हे नवग्रह कुटुंबातील सेवक आहेत। परंतु महर्षी कश्यप यांनी शनी स्तोत्राच्या एका मंत्रात सूर्यपुत्र शनिदेवाला महाबली आणि ग्रहांचा राजा म्हटले आहे। सौरग्रह राजो महाबल। प्राचीन ग्रंथानुसार शनिदेवाने भगवान शिवाची उपासना केली आणि त्यांची भक्ती आणि तपश्चर्येने त्यांनी नवग्रहांमध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त केले होते। या अपमानाने शनिदेवाने अनेक वर्षे भुकेले तहानेने राहून महादेवाची आराधना केली होती आणि कठोर तपश्चर्या करून आपल्या देहाचे दहन केले होते। तेव्हा शनिदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनिदेवाला वरदान मागण्यास सांगितले। शनिदेवाने प्रार्थना केली, माझी आई छाया यांची युगानयुगे पराभूत होत आहे। त्यांना माझे वडील सूर्याने खूप अपमानित केले आहे आणि छळले आहे। म्हणून माझ्या आईची इच्छा आहे की मी शनिदेव माझ्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि पूजनीय व्हावे। तेव्हा भगवान महादेवाने वरदान दिले आणि सांगितले की 9 ग्रहांमध्ये तुझे स्थान सर्वोत्तम असेल। तुम्ही पृथ्वी लोकचे न्यायाधीश आणि दंडाधिकारी व्हाल। सामान्य माणसाचे काय, देव, असुर, सिद्ध, विद्याधर आणि नाग सुद्धा शनीच्या नावाने घाबरतील। ग्रंथानुसार शनिदेव हे कश्यप गोत्रीय असून सौराष्ट्र हे त्यांचे जन्मस्थान मानले जाते। शनिवार हा भगवान शनिदेवांना समर्पित आहे। ज्या व्यक्तींवर शनीची कृपा असते त्याला जीवनात सुख आणि समृद्धी मिळते।
तर दुसरीकडे शनिदेवाचा प्रकोप झाल्यास व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते। शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर शनिवारी व्रत आणि शनिदेवाची पूजा अवश्य करावी। मंडळी, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर गाव पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे। या ठिकाणी शनिदेवाचे जागृत देवस्थान आहे। पौराणिक कथेनुसार एकेकाळी श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता। यामुळे पाण्याची पातळी खूप वाढत एक मोठी काळी शिळा म्हणजे दगड वाहत शिंगणापूरच्या नदी किनाऱ्यावर आला आणि काही दिवसानंतर या काळ्या दगडाजवळ गावातील काही मुले खेळत होती। दरम्यान एका मुलाने खेळता खेळता चुकून त्या काळ्या दगडावर एक दगड फेकला। दगड लागताच त्या काळ्या शिलातून जोरात किंचाळण्याचा आवाज येत त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या। हे पाहून सर्व मुले घाबरली आणि घराकडे पळून गेली। मुलाने जेव्हा हा प्रकार घरी सांगितला तेव्हा मुलांच्या कुटुंबियासह गावकऱ्यांनी नदीचे काठ गाठत तो दगड पाहिला तेव्हा सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आणि काही जण त्या दगडाला भूत म्हणून गावाकडे परतले। गावात या शिलेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना त्याच रात्री शनिदेवाने गावातील प्रमुखाला स्वप्नात साक्षात्कार देत मी या दगडाच्या रूपात गावात आलो आहे असे सांगितले। शनिदेवाची ही वाणी ऐकून गावाच्या प्रमुखाला खूप आनंद होत त्याने गावकऱ्यांना संपूर्ण स्वप्न सांगितले। त्यानंतर जास्त वेळ न घालवता बैलगाडीने नदीकाठी जात शनिदेवाचे पूजन करत त्यांना बैलगाडीत बसवून गावात आणून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि तेव्हापासून या ठिकाणी शनिदेव जागृत स्वरूपात विराजमान आहेत। तेव्हापासून या गावावर शनिदेवाचा आशीर्वाद असून या गावात चोरी दरोडे वगैरे होत नाहीत। या गावातील घरांना दरवाजे देखील नाहीत। काही चोरट्यांनी गावात चोरीचा प्रयत्न केला होता, मात्र शनिदेवाने या चोरट्यांना दंड दिला होता। तेव्हापासून गावात कोणी चोरी करण्याचे धाडस करत नाही अशी मान्यता आहे। शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे व्रत आणि विधिवत पूजन करणे महत्त्वाचे आहे। यासाठी तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील शनिवार पासून व्रत आरंभ करू शकता। व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून व्रताचा संकल्प घ्या। त्यानंतर चौरंगावर शनियंत्र स्थापित करा। शनिदेवाला पंचामृताने स्नान घाला। शनिदेवाची विधिवत पूजा करत फुले आणि पूजा साहित्य फळे मिठाई इत्यादी अर्पण करा। तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। पूजेदरम्यान शनिदेवाची स्तुती आणि आरती करून पूजेची सांगता करा आणि पूजेनंतर गरजूंना अन्नदान करा।